सुंदरबनच्या जंगलाशेजारी एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावात एक शेतकरी राहत होता. त्याने आपल्या घरी 2 कोंबडे, कोंबडी, नंतर एक मोती कुत्रा, सुंदरी मांजरी ताई असे प्राणी पाळले होते. सकाळ झाल्यावर शेतकऱ्याने मोती कुत्र्याला भाकरी टाकली. मोती भाकरी खाऊ लागला. 2 कोंबडे होते, त्यांची नावे होते सुगर आणि सागर. त्यांना जोंधळे टाकले. सुगरण कोंबडी ताईला आणि तिच्या पिल्ल्यांना जोंधळे आणखी तांदूळ टाकले आणि शेतकरी आपल्या शेतावर कामासाठी निघून गेला. मोती कुत्र्याने भाकरी खाल्ली. तू शांत अंगणात बसून कोंबडे, कोंबडी, मांजरीन ताई कशी खेळतात, काय करतात हे बघत बसला होता. मग सुंदरी मांजरी ताई दूध पिऊन शांत बसली होती आणि सुगरण कोंबडी ताई आपल्या पिल्ल्याबरोबर जोंधळ्याचे दाणे आणि तांदूळ खात होती. सागर आणि सुगर हे 2 कोंबडे जोंधळे टिपत होते. बरेच जोंधळे होते, दोघांनी भरपूर खाऊन झाले होते. शेवटी एक जोंधळा उरला. एक उरल्यावर सुगर आणि सागर त्या जोंधळ्यासाठी भांडू लागले. सुगर म्हणाला, तो जोंधळा मला मिळाला पाहिजे. सागर म्हणाला, मला मिळाला पाहिजे. यासाठी दोघांचे भांडण चालू झाले. भांडण अगदी विकोपाला गेले. जोंधळा एका बाजूला पडला होता आणि हे एका बाजूला भांडत होते. अतिशय एकमेकांना टोचीने मारायला लागले. मोती शांतपणे बघत होता, सुंदरी मांजरी ताई बघत होती आणि सुगरण कोंबडी ताई बघत होती. मग त्यांची भांडणे बघून सुगरण कोंबडी ताई आपल्या पिल्ल्यांना म्हणाली, ए बाळांनो, चला आपल्या खुराड्यात. सुगरांनी सागर भांडायला लागले, इथं थांबाय नको. म्हणून सुगरण कोंबडी ताई आपल्या पिल्ल्यांना घेऊन खुराड्यात निघून गेली. हे दोघे यांचे भांडण काही थांबेना. मग ह्या दोघांचे भांडण बघत समोरच्या झाडावर साळू चिमणीताई बसल्या होत्या. त्या काय मनाशी म्हणाल्या, अरे सुगर सागर एवढे काय भांडतात एका जोंधळ्यासाठी? चूक आहे, यांचे भांडण करणे चुकीचे आहे. त्यांनी काय केलं, त्या पटकन उडून आल्या आणि तो आपल्या चोचीने जोंधळा उचलला, भुरकन उडून निघून गेल्या. पण हे दोघे भांडतच होते, सुगर सागर. त्या दोघांनी जरा समझोता करायला पाहिजे होता. तो जोंधळा एकाने खाल्ला असता, पुढच्या वेळेला त्याला जादा मिळाला असता दुसऱ्याला. पण असा त्यांनी समझोता नाही घेतला, ते भांडतच राहिले. मग बराच वेळ पाहत असलेला मोती कुत्रा तिथे आला आणि काय म्हणाला, अरे सुगर सागर, काय रे तुम्ही भांडताय एका जोंधळ्यासाठी? तुम्ही दोघांनी जर समझोता केला असता, दोघांपैकी एकाने खाल्ला असता, पुढच्या वेळेला जादा दुसऱ्याने खाल्ला असता, त्यात एवढा काय फरक पडला असता? एका जोंधळ्यासाठी तुम्ही एकमेकांना जखमा केल्या, भांडत राहिला, चुकीचं केलं आणि याचा लाभ तुम्हाला काहीच मिळाला नाही. तुम्ही फक्त भांडतच राहिला. अहो बघा, तो जोंधळा तिथे आहे का? साळू चिमणताई, बराच वेळ झालं, तो जोंधळा घेऊन निघून गेली. तुम्ही निष्कारण भांडत राहिला, व्यर्थ भांडला. मग सुगर सागरनं बघितलं, जोंधळा तिथे नव्हताच. मग दोघांनी शरमेने मान खाली घातली आणि ते काय म्हणाले, बरोबर आहे मोती तुझं, आम्ही निष्कारण भांडत बसलो. म्हणतात ना, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. मोती म्हणाला, अरे तुम्ही भांडत बसला, साळू चिमणताई घेऊन गेली, साळूचा फायदा झाला. म्हणून म्हणतो, भांडण कधी एवढ्याशा गोष्टीसाठी, क्षुल्लक कारणासाठी करू नये. यामुळे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.